श्री साईबाबा संस्थान नाट्यरसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारपासून श्री साई चरित्र ग्रंथ पारायण सोहळा सुरू होत असून 20 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मागील वर्षी 8,000 भाविकांनी सहभाग घेतला। यावेळी त्याहून अधिक भाविक सहभागी होतील असं गृहीत धरून नियोजन करण्यात आलं आहे। या भव्य सोहळ्याच्या नियोजनाच्या तयारीचा आढावा नाट्यरसिक मंचच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला। तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साई चरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्तानं भव्य साई प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात येणार असून तब्बल 5 लाखांची चांदीची नाणी विजेत्यांना देण्यात येणार असून या स्पर्धेत देखील जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं नाव नोंदणी करावी असे आवाहन नाट्यरसिक मंचचे अध्यक्ष अशोक नागरे, कार्याध्यक्ष रमेश गोंदकर, सचिव अशोक कोते यांसह संस्थापक शांताराम मिराणे, उपाध्यक्ष गणपत गोंदकर, खजिनदार अशोक गोंदकर, बीडी साबळे, श्रीमती सुमनबाई गोंदकर, प्रकाश गायके, सुभाष घुगे, रामदास बर्दे, पीडी वाणी, नितीन मिराणे, धनंजय सारंगधर, श्रीमती रजनी जोगळेकर, सौ चित्रा इंगळे आदींनी केलं आहे। श्री साईचे सच्चरित्र पारायण सोहळा वर्ष 32वे। या पारायणच्या मंडपामध्ये नाट्यरसिक मंचाचे सर्व सदस्य येऊन सर्व ठिकाणची पाहणी केली। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने 31,000 स्क्वेअर फूटचा मंडप या ठिकाणी वाचकांसाठी टाकून दिलेला आहे। त्याचप्रमाणे नाश्त्यासाठी जवळजवळ 5,500 स्क्वेअर फूटचा मंडप आहे। त्याचप्रमाणे बाहेरून जे वाचक येणार आहेत त्यांच्यासाठी साई आश्रम 2 धर्मशाळा येथे निवास व्यवस्था, मोफत राहण्याची व्यवस्था केलेली आहे। तसेच जाण्या येण्यासाठी मोफत बस व्यवस्था पण ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे साई आश्रम 1 मध्ये पारायणच्या मंडपाच्या बाजूला स्वच्छतागृह जास्त प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे। श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर साहेब यांच्या समवेत नाट्यरसिक मंचाचे सर्व सदस्य यांची 2-3 दिवसापूर्वी बैठक झाली आणि मंडपामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी चर्चा झाली। पण त्याप्रमाणे ज्या कूलर असतील, फॅन असतील, काही इतर व्यवस्था असतील त्या ठिकाणी साईबाबा संस्थानला मांडण्यात आल्या आणि तत्काळ गाडेलकर साहेबांनी सर्व गोष्टीला या ठिकाणी मान्यता दिली आणि या ठिकाणी मंडप जो आहे भव्य दिव्य असा मंडप आहे टाकलेला आहे। सर्व म्हणजे लाईटची व्यवस्था आहे, फॅनची व्यवस्था आहे, स्क्रीनची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी साईबाबा संस्थानच्या माध्यमातून नाश्त्याची एक टाईम व्यवस्था ठेवलेली आहे। पुरुष वाचक हे सकाळच्या सत्रामध्ये असतील, त्याचप्रमाणे महिला ह्या दुपारच्या सत्रामध्ये असतील। तर मी या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थ नाट्यरसिक मंच आणि साईबाबा संस्थानच्या वतीने जे वाचक असतील आणि ठराविक केंद्र नेमून दिलेले आहे त्या ठिकाणी वाचकांनी जास्तीत जास्त नोंद करावी। गुरुवारपासून या पारायणाला सुरुवात होणार आहे। हा शिर्डीकरांचा आनंद उत्सव आहे। जास्तीत जास्त या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील यांनी सहभाग घ्यावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो। ओम साईराम। करील जो रंजन जनाचे, नाते जुळेल प्रभूशी तयाचे, या उक्तीप्रमाणे गेली 50 वर्ष 51 वर्ष नाट्यरसिक संच या नाटकाच्या रूपाने आपल्या समोर, शिर्डीकरांच्या समोर, बाहेर, इकडे तिकडे सर्वत्र आलेला आहे। वयाची काही ठराविक वर्ष झाल्यानंतर आम्ही थोडासा ट्रॅक बदलून घेतला, थोडं धार्मिक क्षेत्रात घुसलो आणि कल्पना आली की आपण जर साई सच्चरित्र पारायण जर सुरू केलं तर एक हा चांगला उपक्रम राबवला जाईल, लोकांनाही त्याचा आनंद मिळेल। या हेतूनं हे साई सच्चरित्र पारायण आपण 32 वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे। आता 31 वर्ष संपलेले आहे। जवळजवळ 3 तप आपण हा पारायण सोहळा साजरा करीत आहोत। तर यावर्षी हा 32वा साई सच्चरित्र पारायण सोहळा आहे। तेव्हा श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं, नाट्यरसिक मंचाच्या वतीने
आणि शिर्डी ग्रामस्थाच्या वतीने आपल्याला आग्रहपूर्वक विनंती की आपण या ठिकाणी या पारायणात या धार्मिक कार्यात सहभागी होऊन या भक्तिरसाचा आनंद लुटावा अशी आमच्यातर्फे आपल्याला विनंती। त्याचबरोबर या वर्षी म्हणजे मागे आम्ही 4-5 वर्ष हा साई सच्चरित्रावर आधारित साई प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम केलेला आहे, पण यंदा या 32व्या वर्षी हा साई सच्चरित्रावर आधारित साई प्रश्न मंजुषा हा एक भव्य कार्यक्रम आपण करणार आहोत। त्याच्यासाठी नांदुरकीचे दाते भाऊसाहेब रामचंद्र चौधरी उद्योजक यांनी जवळजवळ 5 लाखाची देणगी या कार्यक्रमासाठी दिलेली आहे। ही देणगी, या देणगीमध्ये जेवढे विनर असतील, जेवढे यशस्वी होतील त्यांना ती विभागून देण्यात येणार आहे। तर अशा या साई सच्चरित्रामध्ये आपण हिरिरीनं भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी, आणि नोंदणी करायला विसरू नये। नोंदणीचे सेंटर शिर्डीमध्ये सगळीकडे दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपली नोंदणी रीतसर करून घ्यावी।